आहे सुरेश सरदार आणि मी आज आहे गोमेदर या ग्रामपंचायतमध्ये आज प्रजासत्ताक दिनानिमित्त या कार्यक्रमाचं या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय उत्साहात हा प्रजासत्ताक दिन या ठिकाणी साजरा केलेला आहे। आणि या ठिकाणी मी आपल्या या शाळेचे आपल्या ग्रामपंचायतचे सचिव भारस्कर साहेब आणि त्यांचे सर्व सदस्यगण, सरपंचपदी सुभाष अवसरमोल आणि सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिकसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। मी त्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण बोलणार आहोत। भारस्कर साहेबासोबत सर्वप्रथम नमस्कार। नमस्कार नमस्कार। आज या ठिकाणी जो प्रजासत्ताक दिनाचा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, दरवर्षी तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने करता, याही वर्षी केला। या वर्षी तुमच्यावर नवीन धोरणात्मक काम या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या माध्यमातून काय आहे? भारत स्वातंत्र्य होऊन जवळजवळ आता 77-78 वर्ष झालेली आहे। तरी आणि प्रजासत्ताक हा दिन प्रजेचा दिवस आणि खऱ्या अर्थानं प्रजेचं राज्य सुरू झालं त्यावेळेस प्रजासत्ताक दिन म्हणून संपूर्ण भारतामध्ये हा दिन साजरा होतो। तरी भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस या कालखंडात हे जे संविधान तयार केलं आणि ते आजच्या दिवशी भारताचे पहिले पंतप्रधान डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्द केलं, त्यावेळेस खऱ्या अर्थानं प्रजेचं राज्य म्हणून गणण्यात आलं। त्याच्यामुळे आजचा आपण हा दिवस मोठ्या उत्साहानं साजरा करत असतो। तर ह्या उत्सवानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय गोमेदर येथे मोठ्या आनंदाने आणि हर्षोल्लासाने आम्ही हा दिवस साजरा केलेला आहे। आणि आमचे गावचे सरपंच सौ दीपालीताई अवसरमोल आणि त्यांचे पती तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री सुभाषभाऊ अवसरमोल यांनी गावापुढे एक नवीन धोरणात्मक असा पाहिला की आजचा हा प्रजासत्ताक दिन हा एका विधवा महिलेच्या हस्ते त्यांनी ध्वजारोहण केलेला आहे। त्या महिलेचं नाव बेबी बंड असं आहे। असा हा नवीन पायंडा त्यांनी पाडलेला आहे। तरी इथून पुढे भविष्यात जे काही सरपंच येतील, कोण येतील, ते याचा नक्कीच एक प्रेरणा घेतील की दीपालीताई आणि सुभाषभाऊ यांनी स्वतःच्या हस्ते ध्वजारोहण न करता गावातल्या इतर व्यक्तींना आणि जे दुर्बल घटक आहे, विधवा महिला, अशांकडून झेंडावंदन करून घेतलेलं आहे। त्यामुळे याची प्रेरणा नक्कीच दुसरे पण घेतील असे। धन्यवाद साहेब, तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती दिली आणि तुमच्या ग्रामपंचायतनं जो निर्णय घेतलेला आहे अतिशय एका दुर्गम वस्तीत, म्हणजे आता दुर्गम जो विषय हा विचार खूप घनिष्ठ आहे। जाती प्रथा या ठिकाणी पूर्वीपासून आलेली आहे, संविधानाच्या माध्यमातून ही जेमतेम समाप्त झालेली आहे। त्याही माध्यमातून तुम्ही या ग्रामपंचायतच्या माध्यमातून हा जो एजेंडा घेतला आणि आतापर्यंत मी तरी माझ्या कारकिर्दीमध्ये पाहिलेलं आहे की तुम्हाला आतापर्यंत सुद्धा या ग्रामपंचायतच्या या गावकऱ्याच्या माध्यमातून आताहीपर्यंत ही भारस्कर साहेबांची एकही कोणत्या पद्धतीने या ठिकाणी कंप्लेंट आलेली नाही। अतिशय वेळोवेळी कोणत्याही पद्धतीने ते सर्व गावकऱ्याने चांगल्या पद्धतीनं मदत करतात आणि वेळोवेळी त्यांच्या पद्धतीने ते या ठिकाणी ग्रामपंचायतचा चांगल्या पद्धतीने कारभार पाहतात। आता या ठिकाणी आपण बोलू, हे आहेत आपले सुभाष अवसरमोल, हे आहेत, यांच्याकडे दोन तीन पद आहेत। म्हणजे हे विद्यमान जे सरपंच आहेत त्यांचे पती सुद्धा आहेत आणि विद्यमान ते सदस्य ग्रामपंचायतचे सदस्य सुद्धा आहेत। आणि त्याही पलीकडे जाऊन या गावामध्ये सलोखा कसा कोण्या पद्धतीने जोपासला जाईल या पद्धतीने सुद्धा ते वेळोवेळी सामाजिक दृष्टिकोन जोपासून सर्व गावकऱ्यावर सर्वांवर अतिशय चांगल्या पद्धतीने प्रेम करतात। असो, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। नमस्कार सर, काय आपलं नाव? सुभाष रामदास अवसरमोल। ठीक आहे, हे यांचा मी आता परिचय दिला, यांनी याचं नाव सुद्धा सांगितलेलं आहे। आज तुम्ही या ठिकाणी प्रजासत्ताक दिन ही केली, साजरी केली, परंतु या ठिकाणी अतिशय आगळं वेगळं तुम्ही काम केलं। तुमच्या मनामध्ये त्या महिलेला एवढा सन्मान देण्याचा हा संकल्प तुमच्या मनात तुमच्या कसा काय आला?